नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 9 जून रात्रीचे 8 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर काल सकाळी 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यानच्या पावसाच्या नोंदी झाल्या. त्यात धाराशिवमध्ये जोरदार पाऊस झाला, लातूरमध्ये जोरदार पाऊस झाला, नांदेड, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलका पाऊस, सोलापूरमध्ये मध्यम ते जोरदार, सांगली, कोल्हापूरच्या भागांमध्ये मध्यम, कोकणात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळालेला आहे. यानंतर सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर विदर्भाकडे जे उष्ण वारे येत आहेत ते कायम आहेत. आज नागपूरमध्ये तापमान 44.2 अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं. पण दुपारी काहीशा दुपारनंतर नागपूरच्या आसपास हलका पाऊस सरी सुरुवात झाल्या आणि त्यातूनच काहीसे जे ढग आहेत ते अजूनही विदर्भाच्या काही भागांमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्या ठिकाणी गारपीट देणारे ढग हे दिसत आहेत. साधारणतः यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदियाच्या भागांमध्ये हे पाऊस येणारे ढग आहेत. त्यानंतर इकडे हिंगोलीच्याही काही भागांमध्ये पाऊस येणारे ढग आहेत. त्यानंतर इकडे सोलापूर, धाराशिव, त्या लागून असलेल्या बीड, अहिल्यानगरच्या भागांमध्ये सुद्धा पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि हे जे काही ढग आहेत ते अशा प्रकारे दक्षिण पश्चिमेकडे पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज रात्री वर्धा, यवतमाळ, त्यानंतर इकडे हिंगोली, वाशिमचे थोडेसे भाग, नांदेड, परभणीच्या भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. तसेच जे गारपीटचे ढग आहेत यवतमाळच्या आसपास गारपीट देतील. त्यानंतर इकडे भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता रात्रीसाठी आहे. हेच ढग थोडेसे चंद्रपूर, गडचिरोलीकडे येतील. इकडे सांता करमाळ्याच्या आसपास, भूमच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत. त्यानंतर त्याला लागून असलेल्या अहिल्यानगरच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा जामखेडच्या आसपास पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि याच्या आसपासच पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे. यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या राज्यातील जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याची शक्यता उद्याही आहे. त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, बेळगावचे भाग असतील, नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदियाचे भाग आहेत, वाशिम, हिंगोली, परभणी किंवा नाशिकचे भाग आहेत. या ठिकाणी जर का स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट होऊ शकतो, अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही. आणि राहिलेल्या जिल्ह्यातही उत्तरेकडील कोकणात विशेष मोठा पाऊस नाही, एखादी हलकी सर आली तरी येईल, जास्त पावसाचा अंदाज नाही. धुळे, नंदुरबार, जळगावकडे सुद्धा विशेष काय पावसाचा अंदाज नाही. बुलढाणा, अकोला, अमरावतीकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळवाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर पुणे पूर्व, पुणे पश्चिम, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हवामान विभागाने वादळवाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तर राहिलेले जिल्हे आहेत जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक पूर्व, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, सातारा पूर्व, सातारा पश्चिम, कोल्हापूर पूर्व, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मात्र धोक्याचे इशारे नाहीत आणि इतर जिल्ह्यांमध्ये तीव्र हवामानाचे इशारे नाहीत. झाले तर हलक्या सरी होऊ शकतात. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.